चाललो आपल्या सावंतवाडी फिश ॲक्वेरियम बघू. कसा प्रकारचा आता आपण आम्ही दाखवतो. मस्त तुम्ही बघून वगैरे घ्यावा. नमस्कार मित्रांनो, ब्रँडेड कोकणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण आज चाललो सावंतवाडीतील केसरी गावात. तर KSR नावाचा ॲक्वेरियम आहे. तर तुम्ही या बघू शकता एंट्रन्स कसा होता. या बघा अशी गाडी ठेवलेली होती. मग त्यानं आम्ही गेलो आतमध्ये. आतमध्ये बघा कसा दिसता तर मस्तपैकी. समोरला पण बघा कसं व्ह्यू दिसता डोंगराचं. नंतर त्या तिकीट काउंटर. मग तिकीट काउंटरवर घ्यायची तिकीट तर 100 रुपये तिकीट हा. मग नंतर आम्ही थैना गेलो पुढे. त्या बघा या कसं मस्तपैकी वातावरण होता. नंतर ह्या अशा माशाच्या तोंडात आतमध्ये एंट्री घ्यायच्या. आतमध्ये गेला होता तर ही अशी कुर्ली आंघोळ करत होती. ते का बघितलं वगैरे. बघा ती कशी आंघोळ करता मस्त. नंतर थंयच बरोबर उजव्या बाजूक पुंगनूर गाय हा. ती बघा कशी आतमध्ये हा. त्यामुळे दाखवते तुमका. ह्यो काकी ते साफसफाई करत होते. नंतर बघते तर हे बघा अशी गाय ती चारा वगैरे खात होते. मस्त वाटला बघू. त्याच्यानंतर आम्ही समोरवर ते गेलो. ते असे वेगवेगळ्या प्रकारचे ते सरडे होते. म्हटलं बघूया चला आपण आता सरडे बघू जाऊया. बघतो तर मग हे बघा ह्यो असं सरडं ते झोपलं होतं. त्याचं नाव काय तर वेगळाच होता. नंतर ह्यो होतो एक हिरव्या कलरचं सरडं. नंतर पुढे बघितलं तर असं एक वर जाऊन बसलो होतो सरडं पिवळ्या कलरचं. नंतर ते समोर गेला तर ह्यो दिसत पण नव्हतं काय बसलं होतं बघा. वर असं जाळीवर जाऊन चढलं होतं सरडं. नंतर बरोबर त्या साईडला परत हे ऑरेंज कलरचं होतं. ह्याचं नाव काय तर माहीत नाही पण मस्त वाटत होतं बघू. नंतर परत त्याच्यात दुसऱ्या साईडला गेलो तर ह्यो एक सरडं होतो. काय ना काय खायत होतं ते बसून. येतो बघा. मग त्यानं पुढे आपण गेला कोंबडे बघू. बघा केवढे मोठे कोंबडे आहेत ते. फायटर कोंबड्यांसारखे आहेत. मस्त दिसत होते. त्याच्यानंतर ते बदका पण होती. वेगवेगळ्या प्रकारची बदका होती. आणि नंतर पुढे आपल्याला ती इमू बघू भेटत. आम्हाला दाखवते. बदकांका क्रिकेट डॉग असं काय म्हणतात बाबा. त्याच्यानंतर मग पुढे गेलो. आपल्या इमू बघूचे होते. तर इमू बघूया आता कसं दिसतं तो. तर हे बघा आता इमू. हे काय कायागू ब्लॅक डक. हे यांचं नाव आपण ह्याचं ब्लॅक डक काही दिसत नाही. तर आता इमू बघा. आपण जवळ गेल्यावर कसं येईल तो पुढे पुढे. मग त्या काय म्हटलं काय ते खाऊ घालायचं तर लिहिलेलं होतं काय खाऊ वगैरे घालायचं नाही म्हणून. मग त्यानं आम्ही समोर गेला. मासे बघू. ते बघा या चित्रात ना मासे सोडलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी. मग नंतर म्हटलं आता पुढे जाऊया पोपट वगैरे बघूया. मग त्यानं पुढे पुढे गेला. ते वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर पोपट आहेत. नंतर हे आपले सगळे मित्र होते. त्यांच्यासोबत आपण गेलो पुढे पुढे. हे बघा याच्यात ना मासे सोडलेले आहेत. नंतर गेला पुढे तर हय वेगवेगळ्या प्रकारचे पोपट होते पण ते काही जाळ्यात सरळ दिसत नव्हते. म्हटलं जरा पुढे जाऊन बघूया. पुढे गेले तर ब्लू हँड काहीतरी नाव होतं त्याचा. ब्लू कलरचं बघा मस्त दिसतं पोपट. जसे आपण डिस्कवरीवर बघतो ना तसे सेम दिसत होते. भरपूर प्रकारचे हे पोपट होते. नंतर ते पुढे गेलंय. ते बघूया आता पहिले पोपट तो. नाव काय सन कॉनर्स. नाव पण भली वेगळीच आहेत. नंतर बघा मस्त दिसत होते पोपट. पिवळ्या कलरचे आहेत. नंतर एक पोरगं होतो त्यांना खाऊ घालत होतो. हे आपल्या घरातच तसे पोपट आहेत. ते कसे डोक्यावर वगैरे बसलेत ते बघा. काय खाऊ घालता काय समजलं नाही. नंतर मला पुढे जाऊया. ते जरा वेगळ्याच जातीचे पोपट होते. सुक्त मस्तच दिसत होते. जरा रागीट वाटत होते. नंतर गेला आपण पक्षी बघू. हे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. हे बघा आपण लव बर्ड्स असतात ना तसेच काहीसे आहेत. ते पिंजऱ्यात तिकडे बसलेत. पिवळे हिरवे निळे. हे बघा हे पक्षी मस्त दिसतात बघू. त्याच्यानंतर मग आपण म्हटलं आता पुढे जाऊन बघूया काय काय अजून आता. तर ह्या ॲक्वेरियम मेन जे आपण 100 रुपये तिकीट काढला होता ना तर ह्या. मग म्हटलं जाऊया बघूया पुढे पुढे काय काय आता. विचारत गेलं. मग तर एक तो माणूस असतात ते कधी 100 रुपये तिकीट दाखवायचे. तर आहे ना या माशांपासून आता स्टार्ट होता. हे बघा मस्तपैकी वेग कलरचे मासे होते. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. आता बघूया पुढे गेले आपल्याला मासे दिसतात ते. तर हे बघा हे काहीतरी नाव आहे यांचा काय माहित नाही. बघा कसं मस्त दिसतात ते. नंतर आपण पुढे गेलो. हे सेम फिश टँक सारखेच मासे होते. आपल्या फिश टँक मध्ये घरात असतात ना तशाच प्रकारचे मासे होते. मग पुढे पुढे गेलो ते एंजल होते. हे तर आपल्या फिश टँक मध्ये असतातच.
नंतर म्हटलं आता पुढे जाऊया. पुढे जाऊन बघले ते गुरामी मासे होते. नंतर जाऊन अजून पुढे गेलो तर याचं नाव बघूया काय आता, रेनबो शार्क. तर यांका रेनबो शार्क म्हणतात. नंतर हे पुढे जाऊन बघले त्यांचं नाव होता, बघूया आपण आता काय आता, रॉयल नाईफ फिश. रॉयल नाईफ फिश होते. नंतर हे जियंट गुरामी होते, म्हणजे मोठ्या असतात गुरामी तसे होते. नंतर आम्ही गेलो पुढे तर ते रेड बेली पिराना, जे आपल्या पिक्चर दाखवत ना पिराना मासे, तसे हे होते मोठे. बहु भारीच वाटत होते आणि त्याचे दात पण मस्त दिसत होते. नंतर आम्ही पुढे गेलो तर ब्लू फाईन मशीर असं काहीतरी मासं होतं. हे साधेच वाटत होते एकदम. नंतर त्याच्या पुढे गेलो तर हे सेवरम नावाचं मासे होते. कलरफुल होते, 2-3 कलरमध्ये होते. नंतर एखादं तुम्ही ओळखलं असालच, जे आरवाना सिल्वर कलरचं, हे आपल्या घरात फिश टँकमध्ये असतात. त्यांना हे सेपरेट ठेवूचे लागतात, त्यांना लाईव्ह खाणं लागतं म्हणून त्यांना तर सेपरेट ठेवचे लागतात. मस्तपैकी त्या लाईटमध्ये चमकत होतो मासो ह्यो. नंतर म्हटलं आता जरा पुढे जाऊया. पुढे जाऊन बघतोय तर ह्यो तो मासो टायगर कॅटफिश शोरण काहीतरी नाव आहे, त्याचं नाव पण घेऊ येत नाही. मस्तपैकी हे बघा कॅटफिश आपल्या शेंगटेकीचे असतात वाळ्यातले, तसंच दिसत होतं तो थोडं थोडं. नंतर यो पिकॉक बास, हे बघा मासं पिकॉक बास म्हणतात एका, वेगळंच होतं थोडंसं. नंतर मग म्हटलं पुढे जाऊया, ते लांब लचक कसलं तरी मासं होतं. फ्रेश वॉटर रॅट टेल आबा हा असं त्याचं नाव. या काय लक्षात आपल्या राहायचं नाही, मी म्हटलं या व्हिडिओत घ्यावे याचं नाव. नंतर पुढे गेलो. पुढे बघतोय तर ह्यो मासं होतो सॅडलड बिचेड फिश. तो खाया दिसत पण नव्हतो. हो बघा व्हाईट कलरचा मासो हा, एकदम शांत होतो, हलत पण नव्हतो. हे 2-3 मासे होते ह्याच्यात टँकमध्ये. नंतर गेलो पुढे, स्टिंग रे, हा ह्यो काहीतरी वेगळंच होतो. कसे त्याच्यावर डिझाईन आहे बघा मस्त. जरा लाजलो आम्ही गेल्याबरोबर बघू. नंतर मग गेलो पुढे, तो जेवेल चिडचिड फिश. तो चिडचिड फिश हा, पण बघून तर वाटत नव्हतं चिडचिड, शांतच होतो. नंतर पुढे गेला तो बघलं काय बुना चिडचिडीस, काय नाव ती लक्षात पण राहणार नाही कोणाची. एवढं मोठं फिश टँक होतं भरपूर. नंतर पुढे गेलं ऑस्कर. या नाव जरा वाचूक जरा सोप्पा वाटला, ऑस्कर प्रमाण काय तो मासं वाटलं ना ऑस्कर हा असो. नंतर हे बघूया आता खयलो मासं होतो, फ्लोराना. हे तुमका माहितीच असतं मासं, फिश टँकमध्ये असतं ते. बघा त्याच्या डोक्यावर कशी टोपी इल्या, मग दाखवतो हो बघा, क्लिअर दिसतं कसं. त्याच्यानंतर पुढे गेलं तर हे होतो मॉर्फिश. मॉर्फिश कसे दिसतात बघा ते. नंतर पुढे गेलो तर बारफिश होतो. भरपूर प्रकारचे तुमका मासे बघू भेटले, त्यांची नावं काही लक्षात राहायची नाही, म्हणून म्हटलं व्हिडिओत आपण दाखवूया. पॅरेट फिश पोपटासारखं दिसतं काय बघूया, काय वाटणं तर नाही पोपटासारखं दिसतं असं, पण बरं आहे बघू. नंतर आता पुढे गेलो तर क्रेफिश होतो. बघूया काय तो क्रेफिश, काय खाली येत वाटतं, हा हे बघा खाली येत, सेम आपल्या ह्याच्यासारखे आहेत, विंचवा सारखे होय ना. हो, चिंगळ्या कशा असतात आपल्या व्हाळात तसंच दिसतात सेम. त्याच्यानंतर पुढे गेलो तर ह्यो काय आरपायमा फिश. आरपायमा फिश कसलो तरी हा, तो वरच होता रंगत होतो, माका वाटतं त्याला खाऊ घातलेला होता, मस्त वाटत होतं बघू. नंतर अजून पुढे गेलो तर फ्रॉन्टोसा फिश होतो. तर बघूया आता काय तो फ्रॉन्टोसा फिश. हा हे बघा, हे काय फ्रॉन्टोसा म्हणतात हे का, मस्त वाटत होतं हे पण बघू. नंतर म्हटलं आता जरा पुढे जाऊया, तर मग हे आपले मित्र होते ते बघत होते. म्हटलं तुम्ही तो पण बघा, तोपर्यंत मी व्हिडिओ करते. नंतर समजलं की अजून वर पण हा, मग लिहिलं होतं मोर एक्साइटमेंट ऑन फर्स्ट फ्लोअर. मग आम्ही वर चढत 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 गेला तर आपल्याला ते मित्र भेटले ओळखीचे. म्हटलं आतमध्ये जाऊन बघूया काय काय आता. नंतर आम्ही गेलो आतमध्ये, तर अशी माहिती दिलेली होती माशांची, काय काय म्हणतात त्या माश्या. नंतर बघूया आता पुढे काय आपल्याला दिसतं आता. तर हे भरपूर प्रकारचे मासे होते, ॲलिगेटर काय काय होते, हे मोठे मासे होते भरपूर, म्हणून त्याला वर ठेवलेले होते. हे सगळे मिक्स आहेत मासे, सगळ्या प्रकारचे, एक 2-3 प्रकारचे तरी मासे होते.
मिक्स. त्याच्यानंतर मग आता म्हटलं ह्या साईडला बघूया काय आता. ते का पाकू पिराना फिश, हे मला वाटतं मोठे पिराना आहेत, जे आपल्या पिक्चरात वगैरे दाखवतात ना तसे होते. पँगस फिश, ॲमेझॉन ॲक्वेरियम, असं काही ना काय ते होते. ते आम्ही बघितले वगैरे. अजून त्या साईडला पण थोडे आहेत, आपल्या डाव्या साईडला. ते कॅमेरा लावले त्याच्यामुळे काय करू जाऊ नको वेगवेगळ्या. मस्त असं ते सजवून ठेवलेला होता वर. नंतर म्हटलं हे कसले तरी मासे आहेत, हे बघितलं वगैरे आम्ही. मस्त वाटत होते बघू. नावं काय ती समजली नाही. ते का म्हणतात कार्डिनल टेट्राफिश. ते कोणी नावं ठेवला ना त्यांची काय माहीत. लय कठीण आहे घेऊ, लक्षात ठेवतो अजून कठीण. हे लय लहान लहान होते मासे. म्हटलं पुढे जाऊया बघूया काय म्हणतात. ते बिट्टू आपले कसलं तरी मासं दाखवता. तो सगळ्यात आवडतो बिट्टूचा मासा. त्याला फक्त काटो दिसतो. ह्यो ट्रान्सपरंट मासा आहे बघा, दिसता काय काय म्हणा आतमध्ये, पण एकदम ट्रान्सपरंट मासा हा. फक्त काटो तेवढं दिसतं आतमधलं, बाकी त्याचं कायच दिसत नाही. तो आमच्या बिट्टूचा आवडतो मासा हा. नंतर मग पुढे पुढे बघितलं होतं काय आता हे लोकलच मासे असं वाटत होते बघा. काय जंगल ॲक्वेरियम मधले आहेत. नाव जंगल ॲक्वेरियम यांचं नाव आहे. मग नंतर बघितलं पुढे तर हे सगळे सेमच मासे होते. एका नाव डच स्टाईल ॲक्वेरियम. बघा हे मासे आहेत ते एकदम क्लिअर दाखवते कसे ते. हे बघ फक्त काटो दिसतात म्हणलं, बाकी सगळा ट्रान्सपरंट आहे. बघा हे असं दिसतं लांब नाही. नंतर बायोटॉप ॲक्वेरियम मध्ये हे वेगवेगळ्या कलरचे मासे दिसतात. हे मस्त वाटतात बघू. डोळ्यांना तर भारीच वाटतं बघू. आणि मस्त आतमध्ये AC वगैरे हा, त्याच्यामुळे गरमी पण होत नाही. तुम्ही नक्की भेट द्यावा. तर स्टार फिश तुमका माहीतच असतो लो. तो एक बघू मस्त वाटलो, काहीतरी नवीन असं बघू भेटला. एकदम शांत बसलो होतो. नंतर म्हटलं आता खाली जाऊया. तर ह्या साईडला पण थोडे मासे होते. मोरी इल नावाचं होतं हे बघा. त्या पायपात गेलो होतो. भाऊ तर डेंजरच दिसतं एकदम. नंतर मग आता पुढे पुढे बघितलं तर पहिलं होतो ट्रिगर फिश. काय तो एक एवढा काय एवढं खास नव्हतं. मग ह्यो लायन फिश, हा ह्यो एक जरा बघू भारी होतो. जरा कसं दिसतं बघा मस्त. नंतर मग आता ह्यो खयलो हा, बघूया खयलो होतो मासो, कायचं नाव काय दिसलं नाही. महिना आपल्याला जाऊचा बाहेर राहत आहे जाऊचा. म्हटलं परत एकदा रॅबिट फिश बघा. कशी नाव ठेवल्याने काय माहित नाही. तर म्हटलं बघूया जरा रॅबिट फिश कशी दिसतात ते. नंतर गेलो पुढे, माशांचं पाठलाग केलं. ते परत आपल्याला दिसले ट्रान्सपरंट मासे. नंतर असे रंगीबिरंगी होते. ह्यो मासं मस्त दिसत होतो. हे बघा ह्यो. आणि हे सगळे ते मागाशी आपण बघितलेले मोठे मासे. मग त्याच्यानंतर आम्ही आता म्हटलं बस झाला, सगळे मासे बघून झाले, व्हिडिओ काढून झाले. मग ते ₹10 खाऊक भेटता माशांका घालू. जे बाहेर मासे असतात ना त्यांका मासे खाऊ घालूक भेटतात ₹10. मग तर आम्ही सगळ्यांनी घेतला माशांका खाऊ घालू. मग म्हटलं जाऊया आता खाऊ घालूया माशांका. मग त्यानंच पुढे त्या तळ्यांवर गेला. तर बघूया म्हटलं आता मासे कसे येतात ते खाऊ घालताना. तर ह्या साईडला कोण माकडं वगैरे होती, कबुतरं होती, हे वेगळे पक्षी होते. नंतर हे पॅरेट्स काय ते नावाचा हा, आता आपल्या काय म्हणतात तर समजला नाही. पण हा आतमध्ये झोपला होता. म्हटलं त्याला झोपू दे. आम्ही त्याला उठवलं वगैरे नाही. नंतर म्हटलं माशा खाऊ घालूक जाऊया. तर आम्ही नंतर गेला माशा खाऊ घालू. ते बघा हे असे रंगीबेरंगी मासे मस्त येईल खाऊ घातल्यावर. त्या साईडला ₹10 खाऊक भेटतं एक पुडी. ते घ्यायचे आणि यांना खाऊ घालून घालायचे. म्हटलं काहीतरी पुण्याचं काम करूया. म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ते घेतलं आणि इलाव त्यांना खाऊ घालू. खाऊ वगैरे घातलं. हे बघा कसे दिसतात ते, कसे मोठमोठे मासे झाले. त्यांना सवय असतं खाऊ घातल्यावर धावत येतात खाऊ. नंतर मग बघितलं जरा वेळ बी झालो होतो आमचं भरपूर. म्हटलं थोडा वेळ अजून खाऊ घालूया. नंतर मग ते असं एक ब्रिज टाईप आहे, त्याच्यात चालत चालत वर गेला. बघ कसं मस्त वाटतं वर जाऊन. आणि वरना तुमका व्ह्यू दाखवते कसं दिसता तो. नंतर वर गेला, फोटो वगैरे काढला. नंतर तुमका तो व्ह्यू दाखवते कसं दिसता तो वरना. वरना तर एकच नंबर दिसत होता.
मग आम्ही फोटो वगैरे काढता. जर तुमका माझो व्हिडिओ आवडलो असत तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करूक विसरा नको. धन्यवाद.